8 वाजल्यापासून आतापर्यंत ड्युटी करत आहे आणि माझी गाडी मी उजवीकडून वळायचं, मी जाताना हनुमानाला नमस्कार करून म्हणजे डावीकडून वळून मी घराकडे जाणार होतो आणि तितक्यामध्ये मला या मामानी मला थांबवले आणि साहेब म्हणले की असं असं इथं रक्तदान चालू आहे. मला मनातून झाली इच्छा की आपण बी एकाने रक्तदान चला बाबा करायला जाऊ आपण तिथं. मला माहित नाही हे माऊलीचं रक्तदान होतं म्हणून, पण मी काहीतरी माझ्या पूर्वजन्मामध्ये पुण्य केलं असेल किंवा माझ्या चालू जन्मामध्ये माझ्याकडून पुण्य होत असेल, त्याच्यामुळं आज या तुमच्या एवढ्या भारी कार्यक्रमामध्ये मला रक्तदान करायचा योग आला. मी स्वतःला आहे ना खूप भाग्यवान समजतो. मी 4 ते 5 वेळेस मी नाणीजला, विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांसोबत मी गेलो मी आणि जसं मला शक्य होईल तसं मी जात असतो. मला खूप मोठं जरी काही काम केलं तरी मला आनंद भेटा नसता, पण त्याच्यापेक्षा मोठा आनंद तुमच्या सगळ्यामध्ये मला रक्तदान करायचा मिळाला. अशीच सेवा तुम्ही ज्या पद्धतीने इतक्या चांगल्या पद्धतीने करत आहात, अशीच सेवा की नाही मला सुद्धा करायचं. एक देवाला मी मागणी करतोय, देवा माझ्या हातातून सुद्धा अशीच सेवा होत राहो. तुमचं हे सगळं बघतो मी, ते हायवेवर किंवा आमच्या अपघातग्रस्तांना ते ॲम्ब्युलन्सची जी सेवा जी सुरू केलेली आहे, इतका स्तुत्य आणि एवढा चांगला कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे तो आमच्या पोलीस डिपार्टमेंटला खूप फायद्याचा आहे. मला असं वाटतंय की ती जी सेवा सुरू झाली त्याच्यामुळं कोणता माणूस जर समजा दवाखान्यात घेऊन जर गेला तर त्या माणसाला पहिले त्याच्यावरच ते अंगलट यायचं. पण हे कार्यक्रम सुरू झाल्यापासून लोकांना सुद्धा आता भीती राहिली नाही की पोलीस काय करतील काय नाही, ते लगेच तात्काळ म्हणजे अपघातग्रस्तांना मदत भेटायला लागली. त्याच्यामुळं हा कार्यक्रम सुद्धा खूप म्हणजे खूप चांगला आहे. अशीच आपल्याकडून माझ्याकडून माऊलीच्या चरणी सेवा समर्पित होत राहो एवढीच मी आजच्या माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. थँक्यू सगळ्यांना. श्री गुरुदेव. 8 वाजल्यापासून आतापर्यंत ड्युटी करत आहे आणि माझी गाडी मी उजवीकडून वळायचं, मी जाताना हनुमानाला नमस्कार करून म्हणजे डावीकडून वळून मी घराकडे जाणार होतो आणि तितक्यामध्ये मला या मामानी मला थांबवले आणि साहेब म्हणले की असं असं इथं रक्तदान चालू आहे. मला मनातून झाली इच्छा की आपण बी एकाने रक्तदान चला बाबा करायला जाऊ आपण तिथं. मला माहित नाही हे माऊलीचं रक्तदान होतं म्हणून, पण मी काहीतरी माझ्या पूर्वजन्मामध्ये पुण्य केलं असेल किंवा माझ्या चालू जन्मामध्ये माझ्याकडून पुण्य होत असेल, त्याच्यामुळं आज या तुमच्या एवढ्या भारी कार्यक्रमामध्ये मला रक्तदान करायचा योग आला. मी स्वतःला आहे ना खूप भाग्यवान समजतो. मी 4 ते 5 वेळेस मी नाणीजला, विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांसोबत मी गेलो मी आणि जसं मला शक्य होईल तसं मी जात असतो. मला खूप मोठं जरी काही काम केलं तरी मला आनंद भेटा नसता, पण त्याच्यापेक्षा मोठा आनंद तुमच्या सगळ्यामध्ये